हा भुवनेश्वर कुमारचा मोठा फॅन आहे, त्याच्यासारखीच ॲक्शन द्यायची, झोंगाळी ॲक्शन आहे झोंगाळी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या भाऊच्या एका नवीन ब्लॉगच्या एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग खूपच मजेशीर असणार, तर शेवटपर्यंत बघा नक्की काय काय झाले. तर सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला. मग काय चाललंय? हां, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणलं. गुड मॉर्निंग. काय नाही, IPLच्या आता ऑप्शन चालू आणलं रे. हां म्हणलो आज खेळायला यावं, हां खेळायला आलो होतो. मग काय म्हणतो आम्ही, कोणती आपली टीम IPL मध्ये? माझी RCB टीम आहे. RCB का? पहिली MI होती, आता RCB मध्ये मी विराट कोहली असेल तुम्हाला. माझी तर बाबा वन अँड ओनली मुंबई इंडियन्स, कधी पण काही पण. आणि का मागच्या वर्षीपासून माझं हैदराबाद जरा थोडंफार हे झालंय. हैदराबादचं तर प्रत्येकाचं ह्याच्याच झालंय नाही का. ट्रॅव्हिस हेडचा फॅन झाला का तू? ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, क्लासेनची बॅटिंग तर आपलं एक नंबर झाली बाबा, एकदम फॅनच झालो आपण काही म्हण. पण ओव्हरऑल रिटेन्शन किंवा नाही का ह्याच्याबद्दल काय वाटतं नाही का, म्हणजे काय कुठला प्लेअर कुठला गेला पाहिजे ऑप्शनमध्ये, सगळ्यात महागडा प्लेअर कोण जाईल काय वाटते? हां, ऑप्शनमध्ये इंडियन प्लेअरमध्ये तर ऋषभ पंत वाटतंय. ऋषभ पंत किती जाईल अंदाज? 25 कोटी बरोबर जाऊ शकतो. 25? अरे पंजाबमध्ये आपलं मगाशी डिस्कशन झालं होतं, पंजाबमध्ये जाईन तो. पंजाब तर फुल ऑन म्हणजे 100 कोटीच्या आसपास काहीतरी पैसे आहेत त्यांच्याकडं. हां, 100 कोटीच्या आसपास पैसे. 8 कोटी फक्त घालवले, 112 कोटी आहेत पंजाबकडं. 112 कोटी. मुंबई इंडियन्स यांच्याकडे 45 कोटी आहेत. हां, मुंबई इंडियन्स त्यांच्याकडे. मग आता पंजाब बघ किती जाऊ शकते. पंजाबची तर सवय, सगळे A टीम सगळे चांगले घ्यायचे आहे ना, सगळे चांगले घ्यायचे. आणि मग ते फक्त त्यांनी आता एक विचार केला पाहिजे की टीम चांगली बनवली पाहिजे नाही का, बरोबर का नाही. टीम एक अशी बनवली पाहिजे की त्या पोझिशनला तो प्लेअर बरोबर. ॲज अ नुसते काय काढतात, ओपनरच घेतात. जॉनी बेअरस्टो घातला ओपनर, शिखर धवन ओपनर घातला, लिव्हिंगस्टन घातला, सगळे टॉप ऑर्डरची घेतली. मिडल ऑर्डरची कोण घेतच नाही ना. पूर्ण टीमचा विचार केला पाहिजे. हां, बरोबर म्हणला. KL राहुल कुठं जाईल काय वाटतं? विल जॅक्सला पण भरपूर डिमांड राहील. विल जॅक्स, हा जाऊ, कारण की RCBचे शेवटचे क्षण होते ना, तो भारी खेळला होता नाही का. सोडलं जाय ना. हां, विल जॅक्सला. नाही केला, रिटर्न नाही केला त्याला. आपण आपला हा मुंबई इंडियन्स काय वाटते, कोण ऑप्शनमध्ये टार्गेट कोण असेल? 45 कोटीचे काय वाटते? मुंबई इंडियन्स रिटर्न कोणाला केलं? मुंबई इंडियन्स रोहित शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या. असं इंडियाचीच बॅटिंग लाईनअप आहे ना. सूर्य आहे ना, सूर्य आहे, बुमराह आहे, हे 5 जण. एक आता RTM आहे, राईट टू मॅच कार्ड, ते ह्याच्यासाठी अनकॅप्ड खेळाडूसाठी, निहाल वडेरा किंवा मग त्यांच्यासाठी. कोणी घेतलंय का? जॉस बटलरला कोणीच नाही घेतला सध्या तरी. आता ऑप्शन आहे ना, ऑप्शनमध्ये घेणार ना याला. राजस्थान रॉयल्सने नाही घेतला कोणी, रिटर्न नाही केला राजस्थान रॉयल्सने. कोण काय वाटते मुंबई इंडियन्स कोण जाईल? मुंबई इंडियन्स. आपण जॉर्ज बटलर का स्वस्त भेटन का? कितीला भेटन? समजा मुंबई इंडियन्स 15 करोडचा खेळाडूच घेऊ शकत नाही. 15 करोडचा खेळाडू घेतला, 6 खेळाडू नुसते ह्याच्यामध्येच झाले. हां, मग 30 करोडमध्ये ते बाकीचे त्यांना किती खेळाडू घ्यायचे? त्यांना 11 खेळाडू घ्यायचे 30 करोडमध्ये. नाही ना घेऊ शकत. पण दोन डिवाइड बाय ते तसं केलं तर आहे ना. म्हणशील तर विल जॅक्सला भरपूर डिमांड राहिल्या वेळेस, आणि इंडियन म्हणशील तर पण म्युच्युअल स्टार्क ऑल टाइम, ग्लेन मॅक्सवेल, बिग शो दरवेळेचा शेवटला कोलकाताकडून. मग अरे तो परफॉर्मन्स, मग बेस्ट परफॉर्मन्स तो असणारच ना. त्यांनी वसूल केले होते. मला वाटतं की मग चहल काय कमी आहे का? चहल पण असे कुठले खेळाडू आहे ज्याची कधी नाव. हां, चहलची एंट्री मला असं वाटतं RCB मध्ये परत होऊ शकते. RCBचं आहे ना, काय होतं माहिती का की ना, आता ते नंतर नाही का की बीट काढतात, पण ते ऐन मुवमेंटला कुठल्या तरी वेगळ्याच प्लेअरला घेतात. की तुम्हाला घ्यायचा आहे ना तो प्लेअर, 100% घ्यायचा, तू जा ना 20 कोटी 25 कोटी जा ना. त्या खेळाडू आहे चहल, मग चहलच्या रागात RCB आहे. तर अख्खा तो RCBचाच बनलेला आहे, असा प्लेअर आहे तो. पण अश्विन कोणाकडे जाईल? CSK परत त्याचं होमकमिंग होईल का तिकडे CSKला? मला वाटतं व्हायला पाहिजे, कारण की त्याचं कसं शेवटचं वर्ष आहे. आणि नाही का आता म्हणजे एक तो पण एक एंडिंगला चाललेला आहे. बरं, अजून एक भुवनेश्वर कुमार कुठे जाईल? ह्याचा खेळाडू फेवरेट आहे बरं का. याचा खेळाडू फेवरेट आहे भुवनेश्वर कुमार याचा. हा भुवनेश्वर कुमारचा मोठा फॅन आहे, त्याच्यासारखीच ॲक्शन द्यायची, झोंगाळी ॲक्शन आहे झोंगाळी. तर माझ्या बालमित्रांनो, आपण मगाशी ऑप्शनबद्दल बोलत होतो, तर पुन्हा एकदा ऑप्शनवरतीच येऊया. जसं की तू भुवनेश्वर कुमारचा फॅन होता, असे कुठले खेळाडू आहेत ज्यांच्या नावाची चर्चाच नाही?
नाही का, पण ते ऑप्शनमध्ये 100% ते चांगले म्हणजे नाही का, टीमची सगळ्यांची नजर आहे त्याच्यावरती, पण असे कुठले खेळाडू आहेत की ज्यांच्यावरती नजर आहे? मला अर्जुन तेंडुलकर वाटते. या विषयावरती आमची जी हसी निघाली आहे त्याच्यावर तू समजून जा. बरं ठीक आहे, काय बोलले अर्जुन तेंडुलकर कोणाकडे जाईल काय वाटते? अर्जुन तेंडुलकर त्याला बीट भेटन का? 2 करोडची बीट भेटन किंवा काय भेटन का? मुंबईच त्याला 2 करोड पर्यंत तरी घेईन. मला असं वाटतं. अरे मुंबईकडेच 45 करोड आहे हा? घेईन त्याला, घेऊ शकतो नक्कीच घेईन. अरे पण त्याच्या जागी मी तर म्हणतो त्या माफापाला घेतलेला बरा आहे. तो माफा त्यांनी मार खाल्ला होता, तो बारीक पोरासारखा होता हा, लय टोकला होता मागच्या वर्षी. लय मारला होता तो. पियुष चावला म्हणतो की त्यांनी त्याचा टीचर आणला होता त्याच्यासोबत हा का? हा अभ्यास करायसाठी. त्याचा हा बरोबर. हा. exam होती काहीतरी. हा एक्झाम होती. गणेश, तुला काय वाटतं आयपीएल मध्ये आतापर्यंत सर्वात कमी चर्चा बोलायला गेलं तर हा. टी नटराजन. टी नटराजन नट्टू द यॉर्कर काय किंग. तो? हा त्या बॉलरची चर्चाच खूप कमी होती. अरे याडा आहे का? IPL मध्ये अंडररेटेड great बॉलर bowler आहे तो याडा आहे. त्यासारखा बुमराह नंतर मी तर म्हणतो तोच आहे इंडियन मग क्रिकेटमध्ये. आणि अजून एक बॉलर आहे कार्तिक त्यागी. कार्तिक त्यागी याडा आहे का? ज्यांनी 3 रन डिफेंड केले ते, 3 का 4 रन डिफेंड केले केलं. ते पण निकोलस पूर्ण ह्यांच्यासोबत केले राहुल होते. होता समोर. केल आता खतरनाक बॉलर आहे तो, चांगला बॉलर आहे हा. नवदीप सैनी पण एक आहे. आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, अरे लय्यत खेळाडू. कृणाल पांड्या कोणाकडे जाईल काय वाटते? कृणाल पांड्या. का परत त्याचं होमकमिंग होईल का परत? पांड्या भाऊ मला वाटतं मुंबई इंडियन्स जाऊ शकते त्यासाठी, भावासंघ हा. खेळण्याची संधी त्याला भेटू शकते. पण त्याला त्याची खरं सांगतो त्याच्याकडून जी चांगली टीम काढून घेईन ना, ती कोण टीम असेल सांग बरं? अंदाज लाव कोण असेल, तू सांग बरं अभि. चेन्नई. नाही, हैदराबाद अशी टीम आहे. हा. टॉप ऑर्डरला ट्रेविस हेड आहे, अभिषेक शर्मा आहे. 3 नंबरला एक बॅट्समन कोणतरी लागेल, 4 नंबरला क्लासेन आहे, 5 नंबरला कृणाल पांड्या हा असा बॅट्समन आहे ना की तो 1 नंबर खेळेल. म्हणजे तो असा खेळाडू आहे जो पॉवर हिटर नाही, तो गेम चालू शकतो. मग 5 नंबरला प्रॉपर आहे आणि त्याला स्पिनर पण येतो नाही का, एक चांगले हे पण टाकू शकतो तो. मग हैदराबादचं पिच त्याला सूट करेल असं त्याला 1 नंबर येतो नाही का तिकडे. चेन्नई काय म्हणणं आहे तुझं? चेन्नईमध्ये पण चेन्नई बाबा अनएक्सपेक्टेड आहे. चेन्नई मुंबई अनएक्सपेक्टेड असतं. चेन्नईकडे आता कोणते कारण प्लेअर की- रिटर्न गेले? आता चेन्नईकडे दुबे, धोनी आहे, धोनी. अजून आपला तो कोणते ऋतू आहे, जडेजा आहे आणि पतिराना आहे. पतिराना आहे बरोबर. तर मग चेन्नई मला वाटते की अण्णाकडे जाऊ शकते, म्हणजे आपला रविचंद्रन अश्विन अण्णा. बरं. ऋतुराज आहे ना चेन्नईमध्ये? ऋतुराज आहे. आता मग ऋतुराज जर का कॅप्टन आहे तर मग ऋतुराज हा महाराष्ट्राच्या प्लेअरकडं एक थोडंफार त्याचं असू शकतं. मला वाटतं राहुल त्रिपाठीकडे जाऊ शकते. राहुल वॉशिंग्टन सुंदरकडे पण जाऊ शकते. म्हणजे चेन्नईकडे 2 ऑप्शन असतील, एक तर वॉशिंग्टन सुंदर किंवा मग रविचंद्रन अश्विन, असे 2 ऑप्शन असतील. साई किशोरकडे पण जाऊ शकते, पण साई किशोर त्याला खेळवत नाही रे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये पण वॉशिंग्टन सुंदर चांगला चांगला performance. नक्कीच त्याला नाही रे, आता बॉर्डर गावस्कर पहिल्या टेस्टच्या मध्येच आहे ना ते ऑप्शन, पहिल्या टेस्टच्या मध्येच आहे. 25ला ऑप्शन आहे आणि 22ला आपलं बॉर्डर गावस्कर सुरू होते आहे ना. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, तुमचं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं नक्की कोण जाईल ऑप्शनमध्ये. आमचा छोटासा भाऊच्या ब्लॉगमध्ये आमचा एक छोटासा भाग होता, बाकी काय नाही. आणि परत एकदा भेटूया. जर का तुम्हाला टॉपिक आवडला तर नक्कीच पुढच्या याच्यामध्ये. बाय.